Good morning student. Standard 12th. Subject Physics. Mechanical properties of fluids. In mechanical properties of fluids, in previous video we have to seen surface tension. In surface tension we have to seen that force per unit length is the surface tension. Means surface tension is defined as the tangential force acting per unit length on both sides of an imaginary line drawn on the free surface of liquid. Then we have to see in SI unit of surface tension. The SI unit of surface tension is Newton per meter and its dimensions are L0, M1, T raised to -2. Today we have to see surface energy. We have seen that molecule inside the volume of liquid, molecule A experiences more cohesive force than a molecule like molecules B and C in the surface films of the liquid. इन दॅट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फिगर, म्हणजे आपण एक फिगर बघितली होती. त्या फिगरमध्ये काय सांगितलं होतं तर या पद्धतीने आपण घेतला होता. हा एक आपण कंटेनर घेतला होता, एक भांडं आपण म्हणतो. याच्यामध्ये वी हॅव टू टेकन काय केलं होतं त्या ठिकाणी लिक्विड घेतलं होतं आणि ह्या लिक्विडमध्ये आपण 3 स्पियर काढले होते. हा एक ए स्पियर होता, हा विच इज डीपली इनसाइड द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी लिक्विड सांगितलं होतं. एक जो सांगितला होता त्याचा 1/3 पोर्शन जो होता तो 1/3 पोर्शन एअरमध्ये होता आणि त्या ठिकाणी 3/4 पोर्शन जो आहे तो त्या ठिकाणी कसा होता इनसाइड द लिक्विड. आणि थर्ड आपण जो मॉलिक्यूल घेतला होता तो पार्टली कशामध्ये होता त्या ठिकाणी लिक्विडमध्ये होता आणि पार्टली कशामध्ये होता त्या ठिकाणी एअरमध्ये होता. आता या तिन्ही आपण मॉलिक्यूल्स घेतले होते. ते तिन्ही मॉलिक्यूल्स काय होत होते तर ए मॉलिक्यूल घेतला तर तो सुद्धा डीपली इनसाइड द काय झाला त्या ठिकाणी लिक्विडमध्ये झाला. मॉलिक्यूल बी जो होता विच इज ऑल्सो गेट अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड झाला. मॉलिक्यूल सी होता तो मॉलिक्यूल सी ऑल्सो गेट अट्रॅक्टेड इनसाइड द काय झाला त्या ठिकाणी लिक्विड. का झाला तर त्याच्यावर काय झालं त्या ठिकाणी एक्सपिरियन्सेस मोर कोहेसिव्ह फोर्स दॅन अ मॉलिक्यूल लाईक काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल्स बी अँड सी इन द सरफेस फिल्म ऑफ द लिक्विड इन दॅट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फिगर. Thus work has to be done to bring any molecule from inside the liquid into the काय करायचं आहे त्या ठिकाणी सरफेस फिल्म. म्हणजे हा जो इनसाइडला असणारा मॉलिक्यूल आहे तो आम्हाला काय करायचं इथं सरफेस फिल्म आपण दाखवली होती. ही आमची सरफेस फिल्म XY होती. ह्या सरफेस फिल्मवर आणण्यासाठी त्या मॉलिक्यूलला काय करायचं आहे वर्क डन इट हॅज टू बी डन टू ब्रिंग एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड द लिक्विड इनटू द काय सांगितले त्या ठिकाणी सरफेस फिल्म. क्लिअरली काय सांगितलंय सरफेस मॉलिक्यूल पजेसेस एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी ॲज कम्पेअर टू द मॉलिक्यूल इनसाइड द काय सांगितले त्या ठिकाणी लिक्विड. आणि मग ही जी आम्ही जे सांगितलं द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स इन द सरफेस लेअर इज कॉल्ड ॲज काय म्हटलं होतं त्या ठिकाणी सरफेस एनर्जी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड. ॲज एनी सिस्टीम ऑलवेज ट्राइड्स टू अटेन द काय सांगितले त्या ठिकाणी स्टेट ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे नेहमी आम्ही काय सांगणार आहे की कोणतीही सिस्टीम असू दे एनी सिस्टीम ऑलवेज ट्राय टू अटेन काय सांगितलंय स्टेट ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी अटेंड करण्याचा ती काय करणार आहे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. द लिक्विड ट्राईज टू काय सांगितलंय रिड्युसेस द एरिया ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस फिल्म. आणि तिथं त्यामध्ये असणारं जे लिक्विड आहे ते काय करणार आहे नेहमी ट्राय काय करत राहणार आहे की सरफेस फिल्मचा एरिया जो आहे तो रिड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग इथं पुढं सांगितलंय एनर्जी हॅज टू बी सेंट इन ऑर्डर टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द काय सांगणार आहे त्या ठिकाणी लिक्विड. म्हणजे ही जी एनर्जी आहे ती कशासाठी युजफुल ठरणार आहे टू बी स्पेंड इन ऑर्डर टू इन्क्रीज द काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस एरिया ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड. देन वी हॅव टू सीन रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड काय सांगणार आहे त्या ठिकाणी सरफेस टेन्शन. मग इथं सांगितलं आहे कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर P', S dash. It is fitted with a movable arm QR as shown in figure सांगितले. This frame is dipped in काय सांगितले त्या ठिकाणी सोप सोल्युशनमध्ये सांगितलेले आहे. इथं तुम्हाला फिगर दिसत्या. या फिगरमध्ये आपण सांगत असताना काय सांगितले कन्सिडर आपण घेतले रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ काय घेतले त्या ठिकाणी P डॅश आणि S डॅश घेतले. म्हणजे हा P घेतलाय हा P डॅश घेतलाय इथं S डॅश आणि S ही काय आहे त्या ठिकाणी रेक्टँग्युलर फ्रेम घेतल्या. इट इज फिटेड विथ अ मुव्हेबल आर्म घेतलाय. मुव्हेबल आर्म कोणता आहे तर इथं तुम्हाला जी दिसते ती मुव्हेबल आर्म काय घेतल्या त्या ठिकाणी QR. दिस फ्रेम इज डीप्ड इन काय सांगितलं त्या ठिकाणी सोप सोल्युशन. इथं ब्ल्यू रंगाचं जे दिसते
ते काय त्या ठिकाणी सोप सोल्युशन आहे. अँड देन टेकन आउट अ फिल्म ऑफ सोप सोल्युशन विल बी फॉर्म्ड विदिन द बाउंड्रीज त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. बाउंड्रीज कुठल्या सांगितलेल्या आहेत? PQRS ऑफ द फ्रेम, म्हणजे आम्हाला ही दिसते PQRS ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रेम सांगितलं. ईच आर्म ऑफ द फ्रेम एक्सपिरियन्स ऑन अँड इनवर्ड फोर्स ड्यू टू द काय सांगितले त्या ठिकाणी फिल्म. म्हणजे ही जे प्रत्येक आर्म घेतली, आर्म कुठली, एक PQ आर्म आहे, दुसरी QR आहे, तिसरी SR आहे, चौथी PS आहे. ह्या प्रत्येक आर्मवर काय होणार आहे? ईच आर्म ऑफ द फ्रेम एक्सपिरियन्सेस अँड इनवर्ड फोर्स. इथं तुम्हाला जे दिसते हे इनवर्ड फोर्स त्याच्यावर काय होणार आहे त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. ड्यू टू द फिल्म अंडर द ॲक्शन ऑफ दिस फोर्स द मुव्हेबल आर्म QR मूव्स टुवर्ड्स द साईड काय सांगितले त्या ठिकाणी PS सो ॲज टू डिक्रीज द एरिया ऑफ द काय झालं त्या ठिकाणी फिल्म. इफ द काय सांगितले त्या ठिकाणी लेंथ ऑफ QR, म्हणजे आम्हाला हे जे दिसते ह्या लेंथ QR जे आहे त्या QRची लांबी आम्हाला किती सांगितले त्या ठिकाणी L सांगितल्या. इफ द लेंथ ऑफ QR इज L सांगितले देन धीस काय सांगितले त्या ठिकाणी इनवर्ड फोर्स, म्हणजे आम्हाला जे सांगणार येणार आहे जी इनवर्ड फोर्स आहे त्याची व्हॅल्यू काय सांगणार आहे? F इज इक्वल टू आम्ही सांगणार आहे त्या ठिकाणी T इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी 2L सांगितलं. तो म्हणणार हे कुठून आलं? तर आम्हाला सगळ्यांना सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहिती आहे. सरफेस टेन्शन T इज इक्वल टू आम्ही काय म्हणत होतो त्या ठिकाणी F अपॉन काय म्हटलं त्या ठिकाणी L म्हटलं, आणि याच्यावरनं Fची व्हॅल्यू काय काढली त्या ठिकाणी F इज इक्वल टू T इंटू काय म्हटलं L म्हटलं. आता त्याच्यामध्ये काय आला? 2 आलाय. 2 काय आला तर तो त्या ठिकाणी सोप फॅक्टर आहे, आणि म्हणून पुढं सांगितलंय सिन्स द फिल्म हॅज काय सांगितले त्या ठिकाणी 2 सरफेसेस सांगितलेले आहेत. द अप्पर अँड काय सांगितले त्या ठिकाणी लोअर सरफेस. द टोटल लेंथ ओव्हर विच द सरफेस टेन्शन ॲट्स ऑन QR इज काय सांगितले त्या ठिकाणी 2L त्या ठिकाणी सांगितले. इमॅजिन सांगितले अँड एक्सटर्नल फोर्स. आता फिगरमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसते की हे एक्सटर्नल फोर्स काय दिसते त्या ठिकाणी F' दिसते. इक्वल अँड अपोजिट टू कोणाचे आहे त्या ठिकाणी Fचे आहे, म्हणजे इथं तुम्हाला दिसतं जेवढं फोर्स त्या ठिकाणी QRला आपण घेतलेला आहे, बरोबर आहे, ऑन द साईड QR आहे, तेवढंच सेम फोर्स F' काय होणार आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. म्हणजे इमॅजिन अँड एक्सटर्नल फोर्स F' इक्वल अँड अपोजिट टू काय सांगितले त्या ठिकाणी F ॲप्लाइड आयसोथर्मली ॲट काय आयसोथर्मली टू द आर्म काय सांगितले त्या ठिकाणी QR. म्हणजे आपल्याला ही आर्म QR दिसत्या, त्या QRच्या ठिकाणी हे F' फोर्स काय झाले त्या ठिकाणी ॲक्ट झालेले. सो दॅट इट पुल्स द आर्म अवे अँड ट्राईज टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द फिल्म. म्हणजे इथून काय झालं, हा त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होण्यासाठी हा काय झाला त्या ठिकाणी प्रयत्न त्याने केलेला आहे. टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द फिल्म द आर्म QR, म्हणजे आम्ही मग सांगितलं QR आर्म जी आहे ती Q2 कुठे गेली त्या ठिकाणी Q' गेली, आणि R2 किती गेली त्या ठिकाणी R' गेलेले. म्हणून सांगितले द आर्म QR मूव्स टू द काय सांगितले त्या ठिकाणी Q' आणि काय सांगितलं त्या ठिकाणी R'. म्हणजे ही आम्हाला नवीन आर्म त्या ठिकाणी फॉर्म झालेली दिसणार आहे. थ्रू अ डिस्टन्स, आता इथून इथंपर्यंत गेल्यानंतर त्याची डिस्प्लेसमेंट झाली, Q2 Q' असेल, R2 R' असेल, त्याची डिस्प्लेसमेंट थ्रू स्मॉल डिस्प्लेसमेंट किती सांगितलं त्या ठिकाणी dx त्या ठिकाणी सांगितलं. देअरफॉर द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन इज काय सांगितले त्या ठिकाणी गिवन बाय. आता सरफेस टेन्शन किती सांगितलंय तर त्या ठिकाणचं सरफेस टेन्शन आम्हाला द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन इज गिवन बाय सांगितले. म्हणजे इथं वर्क डनचा फॉर्म्युला लिहिणार आहे. वर्क डन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आमचा फोर्स इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता इथं जे वर्क डन झालेलं आहे ते स्मॉल वर्क डन आहे, म्हणून आम्ही काय म्हटलं ते DW आहे, विच इज इक्वल टू काय सांगणार हे एक्सटर्नल फोर्स F' म्हटलं, आणि तिथं डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे त्या ठिकाणी dx घेतलं. म्हणून आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला DW विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी F' इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी dx सांगितलं. आता आम्हाला काय करायचं आहे, मागाची F' व्हॅल्यू ठेवायची आहे, कारण आपण F' आणि इथं असणार हा F' आणि हा असणारा F दोन्ही कशा आहेत इक्वल फोर्सेस आहेत. म्हणजे जेवढी व्हॅल्यू ह्या Fची असेल, Fची व्हॅल्यू 2L, ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथं लिहिणार आहे, आणि ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली DW विच इज इक्वल टू ह्या F' व्हॅल्यू, म्हणजे मागे सांगितलं होतं F विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी F', म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. ते F' व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी T इंटू काय मिळाली त्या ठिकाणी 2L मिळालं, आणि इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी dx सांगितलेलं आहे. म्हणजे आम्हाला हा dx त्या ठिकाणी मिळाला. आणि मग आम्हाला ही व्हॅल्यू जर मिळाली तर आम्ही फॉर्म्युला काय लिहिणार DW विच इज इक्वल टू सांगितलं त्या ठिकाणी T कॅपिटल बाहेर काढूया आपण, आणि इथं काय लिहूया 2L इंटू काय म्हटलं त्या ठिकाणी dx म्हटलं.
आता dx म्हटलं आपण म्हणजे लेंथ इंटू काय घेतलं त्या ठिकाणी dx घेतलं. हा लेंथ इंटू dx म्हणजे नथिंग बट कोण आहे त्या ठिकाणी एरिया आहे. म्हणजे ती व्हॅल्यू कोणाची मिळणार त्या ठिकाणी dA ची व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मग आम्ही इथं जर सांगितलं तर तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे dw विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी dw इज इक्वल टू t इंटू 2l काय मिळालं त्या ठिकाणी dx मिळालं. हा 2 इंटू l dx विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी d आला. dA म्हणजेच काय सांगितलंय इन्क्रीज इन एरिया ऑफ द टू सरफेसेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फिल्म सांगितलं. आणि म्हणून आम्हाला इथं जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती dw ची व्हॅल्यू काय मिळाली या ठिकाणी t इंटू काय मिळालं त्या ठिकाणी dA ही व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. आता मग काय सांगितले दिस वर्क डन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दिस वर्क डन इन स्ट्रेचिंग द फिल्म इज स्टोर्ड इन द एरिया dA ऑफ द फिल्म ॲज इट्स काय सांगितले त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जे वर्क डन आपण सांगितलं Q टू Q' पर्यंत आणि R टू R' पर्यंत झालं हे वर्क डन झालेलं ती वर्क डन त्या स्ट्रेचिंग फिल्ममध्ये झाले. ते स्टोर्ड इन द एरिया कशामध्ये झालं त्या ठिकाणी dA ऑफ द फिल्म ॲज इट्स काय सांगितले त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी. आणि धिस एनर्जी इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी सरफेस एनर्जी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला जो आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला होता मगाशी dw विच इज इक्वल टू काय मिळालं होतं t इंटू काय मिळालं होतं त्या ठिकाणी dA घेतलं होतं. ही जी वर्क डन आहे हे स्टोअर्ड कशामध्ये केलं आपण सरफेस एनर्जीमध्ये केलं. आणि म्हणून वी गेट द फॉर्म्युला काय मिळाला सरफेस एनर्जी विच इज इक्वल टू t इंटू काय मिळालं त्या ठिकाणी dA इक्वेशन मिळालेलं आहे. आणि मग त्याच्यावरनं आम्ही परत कोणाची व्हॅल्यू काढू शकतो ह्या सरफेस टेन्शनची. म्हणजे हा सरफेस टेन्शन t जर घेतला विच इज इक्वल टू काय घेणार आपण त्या ठिकाणी धिस सरफेस एनर्जी आपण घेणार आहे. ही सरफेस एनर्जी आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी एरिया आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे आम्ही इथं परत व्याख्या तिथं आली बघा सरफेस टेन्शनची. सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू द काय सांगितले टू द सरफेस एनर्जी पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी एरिया. म्हणजे आपण हे जे मागाशी फॉर्म्युला होता हा टी इथंच ठेवायचा आणि हा टीएने इकडे डिवाइड केलं तर फॉर्म्युला काय होणार आहे सरफेस एनर्जी पर युनिट काय झाला त्या ठिकाणी एरिया विच इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी एरिया. आणि धिस इज द रिलेशन बिटवीन कुणामधला आहे त्या ठिकाणी हा सरफेस एनर्जी आणि इथं असणारं सरफेस टेन्शन. या दोघांच्यामधलं रिलेशन काय मिळालं त्या ठिकाणी सरफेस एनर्जी विच इज इक्वल टू टी इंटू काय मिळालं त्या ठिकाणी dA किंवा सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट काय म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी एरिया मिळालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय फेन अ लिक्विड सरफेस आपण सांगतो त्या ठिकाणी फेन अ लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ सॉलिड सरफेस इट फॉर्म्स काय सांगतो त्या ठिकाणी मिनिस्कस सांगतो. हा मिनिस्कस कसा असेल विच कॅन बी आयदर काय असेल त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स असेल और काय असेल त्या ठिकाणी कॉन्केव्ह असेल. आता कॉन्व्हेक्स केव्हा असणार आहे जेव्हा जे लिक्विड आहे ते त्या ठिकाणी काय होणार आहे सॉलिडला त्या ठिकाणी वेट्स करणार नाही. म्हणजे डज नॉट वेट्स द सॉलिड असेल तर तिथं काय होणार आहे मिनिस्कस कॉन्व्हेक्स नेचरचा फॉर्म होणार आहे. आणि विच वेट्स द सॉलिड असेल तर तो काय होणार आहे त्या ठिकाणी तिथं जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिनिस्कस त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. म्हणजे मर्क्युरी जे आहे ती ग्लासला त्या ठिकाणी वेट्स करत नाही चिकटत नाही आपण म्हणतो त्या ठिकाणी. म्हणजे चिकटत नसल्यामुळे इथं काय झाला मिनिस्कस त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स नेचरचा झाला. आणि जो आपण घेतलाय वॉटर ग्लास असेल किंवा केरोसिन ग्लास असेल तर तिथं काय होणार आहे विच वेट्स द सॉलिड म्हणतोय आणि विच पार्टली वेट्स द सॉलिड असल्यामुळं तिथं काय मिळणार आहे आपल्याला मिनिस्कस मिळणार आहे कॉन्केव्ह त्या ठिकाणी मिळणार आहे. मग तुमच्या पुस्तकामध्ये आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. सांगितलंय की हा जो दिसलो आपण मागाशी सांगितला हा मिनिस्कस आपण सांगतो. आता मिनिस्कस हा जर नेचर कसं दिसायला आहे हा मिनिस्कस आपल्याला असा दिसला तर हा काय झाला कॉन्केव्ह झाला. आणि जर मिनिस्कस आम्हाला असा दिसत असेल तर त्याचं नेचर काय झालं त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स झालं. आणि मग आपण इथं काय करणार आहे एक टँजंट ड्रॉन करणार आहे आणि टँजंट ड्रॉन केल्यानंतर हा जो आमचा लिक्विड सरफेस म्हणजे या ठिकाणी ही तुम्हाला ही टेस्ट ट्यूब तुम्हाला दिसत्या या ठिकाणी हा सरफेस ऑफ लिक्विड्स म्हणजे सॉलिडशी काय करणार आहे हा इथं अँगल त्या ठिकाणी फॉर्म करणार आहे. मग काय सांगितलंय द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन अ लिक्विड आणि काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड सरफेस. आता हे तुम्हाला लिक्विड दिसतंय इथं आणि हा काय दिसतोय त्या ठिकाणी सॉलिड सरफेस दिसतोय. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन अ लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज काय सांगितलंय त्या ठिकाणी डिफाइन्ड ॲज. आता डिफाईन ॲज कसं सांगितलंय बघा द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड सांगितले. म्हणजे आपण हा काय केलेला इथं हा टँजंट ड्रॉन केलेला आहे कशाला आहे
तर इथं फ्री सरफेस ऑफ द काय आहे त्या ठिकाणी लिक्विड आहे. अँड सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी लिक्विड. म्हणजे आम्ही हा सांगितला की आपण इथं आपण काय केली, ही टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. ही टेस्ट ट्यूब काय केली, डीपली आपण वॉटरमध्ये लिक्विडमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. हे लिक्विड कसं आहे त्या ठिकाणी पार्शली वेट्स आहे. हा या ठिकाणी काय झाला, मिनिस्कस फॉर्म झाला. ह्या पॉईंटला आम्ही काय करणार आहे, इथं टँजंट ड्रॉन केली आणि टँजंट ड्रॉन केल्यानंतर हा काय केला, जो काय कॉन्टॅक्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो कशामध्ये आहे, अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द काय झालं त्या ठिकाणी सॉलिड. हा सरफेस ऑफ सॉलिडचा झाला. हा इथला काय झाला, टँजंट घेतला. इथं कोण आहे, लिक्विड आहे. ह्यांच्यामध्ये जो अँगल आहे ह्या अँगलला काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणणार आहे. आणि हा मोजत असताना कसं मोजायचं आहे, विच इज मेजर्ड इनसाइड द काय सांगणार आहे त्या ठिकाणी लिक्विड सांगणार आहे. दुसरं सांगितलं वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज काय सांगितलं त्या ठिकाणी ॲक्यूट. म्हणजे मगाशी जे सांगितलं, जर आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल त्या ठिकाणी ॲक्यूट असेल तर जो मिनिस्कस फॉर्म झालेला दिसतोय तो मिनिस्कस कसा फॉर्म झालेला दिसतोय आम्हाला त्या ठिकाणी कॉन्केव सारखा त्या ठिकाणी फॉर्म झालेला त्या ठिकाणी दिसणार आहे. मग फिगर आता आपल्याला जी दिसत आहे ह्या ठिकाणचा जो मिनिस्कस आहे तो कसा आहे त्या ठिकाणी कॉन्केव शेप्ड मिनिस्कस आहे. म्हणजे इथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे त्या ठिकाणी ॲक्यूट त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढं जर सांगितलेलं आहे, पुढं काय सांगितलं आहे, वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज काय सांगितलं आहे त्या ठिकाणी ऑप्ट्यूज सांगितलेला आहे. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा झाला त्या ठिकाणी ऑप्ट्यूज झाला. ऑप्ट्यूज झाला म्हणजे काय सांगतो आपण त्या ठिकाणी विशाल म्हणतो, मोठा म्हणतो, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त झाला. तर हा फॉर्म काय करणार आहे, तर इट फॉर्म्स काय करतोय त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस. म्हणजे आपल्याला तुम्हाला असा दिसतोय तो हा कॉन्व्हेक्स मिनिस्कस त्या ठिकाणी फॉर्म झाला. हा आपण घेत असताना ही आपली काय आहे त्या ठिकाणी या ठिकाणी असणारी काय सांगितली, ही टेस्ट ट्यूब सांगितली आणि ह्याच्यामध्ये आपण काय काढलं, ह्याचा हातला मिनिस्कस झाला. इथे तुम्हाला फिगरमध्ये दिसतोय तो. आणि मग इथं आम्ही काय करणार आहे, टँजंट ड्रॉन करणार. आता टँजंट ड्रॉन कुठं करणार आहे, फ्री सरफेस ऑफ द काय सांगतो त्या ठिकाणी लिक्विड सांगतो. आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विडला सांगितल्यानंतर आपल्याला जो अँगल मोजायचा आहे विच इज मेजर्ड इनसाइड द काय सांगणार आहे त्या ठिकाणी लिक्विड, हा आपल्याला दिसतोय. म्हणजे हा जो दिसला इथं तुमच्या पुस्तकामध्ये फिगरमध्ये दिसतोय, हा जो दिसलेला आहे त्याचा मिनिस्कस कॉन्व्हेक्स मिनिस्कस त्या ठिकाणी दिसला. आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस दिसल्यामुळं तिथला अँगल कसा झाला आहे त्या ठिकाणी, हा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो अँगल कसला आहे त्या ठिकाणी ऑप्ट्यूस अँगल आहे. म्हणजे मिनिस्कस कसा होता त्या ठिकाणी, मिनिस्कस जो होता तो मिनिस्कस कुठला होता त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस होता. आणि म्हणून सांगितलेलं आहे की वॉटर ग्लास इंटरफरन्स फॉर्मचं काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कॉन्केव मिनिस्कस आणि मर्क्युरी ग्लास इंटरफेस फॉर्मचं काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढं सांगितलेलं आहे द डिफरन्स बिटवीन द शेप्स ऑफ मिनिस्कस इज ड्यू टू द नेट इफेक्ट ऑफ द कोएजिव्ह फोर्स बिटवीन द काय सांगितले त्या ठिकाणी लिक्विड मॉलिक्युल्स अँड काय सांगितले ॲडिजिव्ह फोर्सेस बिटवीन लिक्विड अँड सॉलिड मॉलिक्युल्स. याच्यामधला पहिला पॉईंट जो बघायचा आहे तो काय आहे त्या ठिकाणी कॉन्केव मिनिस्कस. आणि मग आपण काय सांगितलं आहे, इट इज अ ॲक्यूट अँगल ऑफ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट सांगितलं. आता ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे मगाशी काय सांगितलं, वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट द लिक्विड फॉर्मचं काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्केव मिनिस्कस. म्हणजे इथं तुम्हाला जो दिसतोय हा कॉन्केव मिनिस्कस या ठिकाणी तुम्हाला फॉर्म झालेला त्या ठिकाणी दिसतोय. हा जो कॉन्टॅक्ट आहे म्हणजे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द लिक्विड सरफेस काय असेल त्या ठिकाणी मगाशी सांगितलं होतं, वॉटर आणि ग्लास असेल किंवा त्या ठिकाणी केरोसिन आणि काय असेल त्या ठिकाणी ग्लास त्या ठिकाणी असू शकते. आता जे आपण फिगर बघायला लागलेलं आहे ह्या फिगरमध्ये काय दिसतं, फिगर शोज द ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन अ लिक्विड सरफेस. एक्झाम्पल कशाचं दिलं आहे त्या ठिकाणी केरोसिन, हिनं काय सांगितलं त्या ठिकाणी ग्लास बॉटल सांगितलेलं. कन्सिडर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मॉलिक्यूल आपण घेतलेला आहे. कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज म्हणजे हा जो तुम्हाला दिसतोय हा मॉलिक्यूल काय दिसला आहे त्या ठिकाणी ए दिसलेला आहे. ऑन द सरफेस ऑफ लिक्विड नियर द वॉल ऑफ द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कंटेनर. हा तुम्हाला जो दिसतोय हा वॉल ऑफ द कंटेनरच्या शेजारी म्हणजे ही वॉल आहे त्या ठिकाणी कंटेनरची, तिथं आपण प्लेस केलेला आहे. द मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस बोथ कोहिजिव्ह ॲज वेल ॲज ॲडिजिव्ह फोर्सेस. म्हणजे ह्या मॉलिक्यूलवर कोहिजिव्ह फोर्स पण असणार आहे आणि ॲडिजिव्ह फोर्ससुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. कोहिजिव्ह फोर्स अँड काय सांगितलं त्या ॲक्ट्स ऑन द काय येणार आहे त्या ठिकाणी मॉलिक्युल्स. इन दिस केस द वॉल इज काय सांगितलं त्या ठिकाणी वर्टिकल. द नेट कोहिजिव्ह फोर्स आपल्याला सांगितले म्हणजे इथं जे नेट कोहिजिव्ह फोर्स ॲक्ट होणार आहे ते नेट कोहिजिव्ह फोर्स नेट कोहिजिव्ह इन दिस केस द वॉल इज वर्टिकल.
द नेट ॲडिजिव्ह फोर्स म्हणजे आपल्याला जे दिसते इथं हे जे आहे ते ॲडिजिव्ह फोर्स फेक्टर AP ॲक्टिंग ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल आणि हे कसं आहे त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल. नेट कोइजिव्ह फोर्स जे दाखवलेलं आहे इथं तुम्हाला दिसते हे नेट कोइजिव्ह फोर्स कुठला आहे त्या ठिकाणी वेक्टर AC ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल इज डिरेक्टेड ॲट नियरली अबाउट काय सांगितले त्या ठिकाणी 45 डिग्री टू आयदर ऑफ द सरफेस सांगितले. आता हे दोन फोर्सेस सांगितलं AP हे कसलं फोर्स झालं ॲडिजिव्ह फोर्स झालं आणि ॲडिजिव्ह फोर्स झालं आणि AC कसलं झालं त्या ठिकाणी कोइजिव्ह फोर्स झालं. आता त्यांचा जो रिझल्टंट मॅग्निट्यूड आहे मॅग्निट्यूड ऑफ ॲडिजिव्ह फोर्स इज सो काय सांगितलं आहे त्या ठिकाणी लार्ज सांगितलेलं आहे दॅट द नेट फोर्स फेक्टर AR इज डिरेक्टेड अलॉंग द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी सॉलिड. म्हणजे इथं आपण काय सांगणार आहे APचं जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे त्या ठिकाणी जास्त आहे म्हणजे ॲडिजिव्ह फोर्स हे ग्रेटर असल्यामुळं हे नेट फोर्ससुद्धा काय झालं त्या ठिकाणी वेक्टर ARमध्ये त्या ठिकाणी गेलेलं इनसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड. फॉर इक्विलिब्रियम द स्टॅबिलिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर इक्विलिब्रियम और स्टॅबिलिटी ऑफ अ लिक्विड द सरफेस द नेट फोर्स वेक्टर AR ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल A मस्ट बी द नॉर्मल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सरफेस ॲट ऑल काय सांगितले त्या ठिकाणी फोर्स. द रिझल्टंट फोर्स आपण सांगितलेलं आहे हे रिझल्टंट फोर्स काय मिळालं त्या ठिकाणी वेक्टर AR मिळाले आणि मग आम्हाला इथं काय करायचं आहे तर टँजंट ड्रॉन करायचं आहे. द रिझल्टंट फोर्स वेक्टर AR टू बी द नॉर्मल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी टँजंट वेक्टर AR आणि ही तुम्हाला जी टँजंट दिसते ती टँजंट आम्हाला या ठिकाणी AT दिसते. रिझल्टंट फोर्स वेक्टर AR नॉर्मल टू द टँजंट द लिक्विड नियर द वॉल शुड बी पिल अप अगेन्स्ट द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड बाउंड्री सो दॅट द टँजंट AT टू द लिक्विड सरफेस इज परपेंडिक्युलर टू कोणाला असणार आहे त्या ठिकाणी ARला असणार आहे. दस दिस मेक्स द काय सांगितलं त्या ठिकाणी हा कसला मिनिस्कस फॉर्म करतोय त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिनिस्कस फॉर्म करतोय. ऑब्वियसली सच लिक्विड वेट्स दॅट काय सांगितले त्या ठिकाणी सॉलिड म्हणजे त्यानं काय केलं त्या ठिकाणी सॉलिडला त्या ठिकाणी काय केले फक्त वेट्स द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड सरफेसला त्या ठिकाणी ते लिक्विड करणार आहे आणि लिक्विड सरफेसला वेट्स द सॉलिड सरफेस असेल म्हणून तिथलं नेचर कसं आहे त्या ठिकाणी मिनिस्कस कसा आम्हाला मिळाला आहे त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिनिस्कस त्या ठिकाणी मिळालेला आहे. नेक्स्ट आम्ही काय बघणार आहे नेक्स्ट बघणार आहे तो कोण घेतला आहे त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस घेतला आहे. ऑप्ट्यूस अँगल ऑफ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट सांगितलेला आहे. आता ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय मगाशी सांगितलं ऑप्ट्यूस जर असेल त्या ठिकाणी तर ऑप्ट्यूसमध्ये आम्ही काय सांगत असतोय की द लिक्विड डज नॉट वेट्स द काय सांगत असतोय त्या ठिकाणी सॉलिड आपण म्हणत असतोय. म्हणजे इथं आपण घेत असताना एक्झाम्पल कोणाचं घेणार आहे त्या ठिकाणी मर्क्युरीचं घेणार आहे. मर्क्युरी इन अ ग्लास बॉटल. फिगर शोज द ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड. एक्झाम्पल आपण घेणार आहे मर्क्युरी इन अ ग्लास बॉटल. मागाशी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज A ऑन द सरफेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड नियर द वॉल ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी कंटेनर. म्हणजे आम्हाला हा जो दिसतोय तो मॉलिक्युल्स मागाशी A घेतला आहे त्या पद्धतीनं. द मॉलिक्यूल A एक्सपिरियन्सेस बोथ जसं मागाशी मॉलिक्यूलमध्ये जसं त्या मॉलिक्यूलला कोहिजिव्ह आणि ॲडिजिव्ह फोर्स ॲक्ट होत होतं तसंच इथं सुद्धा होणार आहे. तर परत काय सांगितलं आहे जे नेट ॲडिजिव्ह फोर्स आहे इथं तुम्हाला दिसते हे नेट ॲडिजिव्ह फोर्स वेक्टर AP इज ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल A कसं आहे ते त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल आहे. कशाला हा वॉल आपण जे घेतले त्या वॉल कशी आमची व्हर्टिकलला बरोबर आहे. मॅग्निट्यूड ऑफ ॲडिजिव्ह फोर्स मॅग्निट्यूड ऑफ कोहिजिव्ह फोर्स इज सो लार्ज सांगितलं आहे. म्हणजे आता इथं जे तुम्हाला कोहिजिव्ह फोर्स दिसते कुठलं कोहिजिव्ह फोर्स आहे हा वेक्टर AC दिसतोय. द मॅग्निट्यूड ऑफ कोहिजिव्ह फोर्स इज सो लार्ज दॅट द नेट फोर्स जे आहे जे ह्या ॲडिजिव्ह फोर्स वेक्टर AP आणि कोहिजिव्ह फोर्स कुठलं सांगितलं वेक्टर AC यांचा जो रिझल्टंट आहे तो रिझल्टंट म्हणजे कुठलं फोर्स घेतला आपण त्या ठिकाणी वेक्टर AR इज डिरेक्टेड इनसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सांगितलं. मग आम्ही काय सांगितलं द इक्विलिब्रियम और स्टॅबिलिटी ऑफ अ लिक्विड सरफेस द नेट फोर्स वेक्टर AR ॲक्टिंग ऑन ऑल मॉलिक्युल्स सिमिलर टू द मॉलिक्यूल A मस्ट बी त्या ठिकाणी काय करणार आहे आपण नॉर्मल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सरफेस ॲट ऑल द काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट. द लिक्विड नियर द वॉल शुड देअरफॉर क्रीप इनसाइड अगेन्स्ट द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड बाउंड्री. म्हणजे आम्हाला ही जी सॉलिड बाउंड्री दिसते हा आमचा रिझल्टंट काय मिळाला त्या ठिकाणी वेक्टर AR मिळालेला आहे. आणि ह्याच्यामुळं काय झालं
मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल द पॉईंट्स. हा आपण इथं काय करणार आहे, हा नॉर्मल ड्रॉन करणार आहे. इथं आपण 80 दिसतोय तो. त्याच्यामुळं काय झालंय, देअरफॉर क्रीप इनसाइड अगेन्स्ट द काय सांगितलंय त्या ठिकाणी सॉलिड बाउंड्री. दिस बिग्स मिनिस्कस कसं सांगितलं, मगाशी मिनिस्कस कसं होतं, कॉन्केव्ह होता. आता हा तुम्हाला अशा पद्धतीचा मिनिस्कस त्या ठिकाणी दिसतोय. हा इथून आपण बघितला, हा मिनिस्कस आम्हाला त्या ठिकाणी दिसतोय आणि हा मिनिस्कस कसा दिसतोय, कॉन्वेक्स दिसतोय. सो दॅट इट्स टँजंट 80 इज नॉर्मल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी एअर. ऑब्वियसली सच लिक्विड डज नॉट वेट्स द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड सरफेस. आणि म्हणून आपण इथं जो काढलेला आहे, आपण सांगत होतो अँगल कसा काढत होतो, टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड सांगत होतो. आणि तिथून काय करत होतो, इनसाइड द लिक्विड त्या सॉलिडशी केलेला जो अँगल आहे, हा अँगल कसा झाला त्या ठिकाणी, आमचा ऑप्ट्यूस अँगल त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कॉन्व्हेक्स मिनिस्कस या ठिकाणी फॉर्म झाल्यामुळं आम्हाला जो अँगल दिसलेला आहे तो काय सांगितला त्या ठिकाणी, ऑप्ट्यूस अँगल त्या ठिकाणी दिसलेला आहे. मिनिस्कस कसा दिसला आहे त्या ठिकाणी, कॉन्व्हेक्स दिसलेला आहे. आणि इथं आम्ही काय सांगणार आहे, हे जे लिक्विड आहे, दिस लिक्विड डज नॉट वेट्स दॅट काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड सरफेस. म्हणजे सॉलिड सरफेसला तो त्या ठिकाणी वेट्स होणार नाही. अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काय केलेला, हा पॉईंट बघितलेला. नेक्स्ट पॉईंट काय बघणार आहे, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी बघणार. आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये एक फिगर दिसतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 0. फिगर शोज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सांगितलेलं आहे. हायली प्युअर वॉटर आहे, म्हणजे प्युअर वॉटर असेल, कम्प्लिटली वेट्स द काय सांगणार आहे त्या ठिकाणी सॉलिड. कम्प्लीट वेट्सचं सॉलिड आहे. एक्झाम्पल कशाचं घेतलं त्या ठिकाणी, क्लीन ग्लास सरफेस घेतलेलं. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन दिस केस इज ऑलमोस्ट काय सांगितलं त्या ठिकाणी 0 आहे. म्हणजे इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटाची व्हॅल्यू किती दिली त्या ठिकाणी, 0 दिलेले. इन दिस केस द लिक्विड मॉलिक्युल्स नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस इन नंबर दॅट द कोहिजिव्ह फोर्स इज काय सांगितलं त्या ठिकाणी निग्लिजिबल. मग अशा मी सांगितलं होतं की हा वेक्टर AP जो आहे तो कसलं फोर्स सांगितलं होतं त्या ठिकाणी, ॲडिजिव्ह फोर्स सांगितलं होतं. AC जे घेतलं होतं ते कोहिजिव्ह फोर्स सांगितलं होतं. आता इथं काय सांगितलंय, लिक्विड मॉलिक्यूल नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस इन नंबर दॅट कोहिजिव्ह फोर्स हे काय केलं, निग्लिजिबल केलं. कोहिजिव्ह फोर्स निग्लिजिबल केलं म्हणजे आमच्या वेक्टर ACची जी व्हॅल्यू आहे ती काय आली त्या ठिकाणी 0 आली. आणि मग जर नेट ॲडिजिव्ह फोर्स, आपल्याला ॲडिजिव्ह फोर्स कुठलं दिलं होतं, AP दिलं होतं. द नेट ॲडिजिव्ह फोर्स इटसेल्फ इज द काय सांगितलं त्या ठिकाणी रिझल्टंट फोर्स सांगितलं. म्हणून आम्ही इथं काय सांगणार आहे, जेवढा AP आहे तेवढाच कोण असणार आहे त्या ठिकाणी, AR असणार आहे. देअरफॉर द अमाऊंट AT इज अलॉंग विदिन द लिक्विड अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज काय सांगितलं आपण त्या ठिकाणी 0 सांगितलेला. नेक्स्ट पॉईंट आपण जो घेणार आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्कॅव्हिटी. आता कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्कॅव्हिटी म्हणजे काय, तर आपण इथं आकृती तुम्हाला दिसते फिगरमध्ये. इथं काय काढलं आहे आपण या ठिकाणी, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काढलेलं आहे. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय केलं आहे आपण, या ठिकाणी एक इमेजनरी स्पियर ड्रॉन केलेला आहे. त्याचा सेंटर आपण घेतलेला आहे, रेडियस इक्वल टू द काय घेतलं आहे त्या ठिकाणी, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इतकी घेतलेली आहे. आणि आपण एक स्पियर ड्रॉन काढला आहे, त्याला आपण स्पियर ऑफ काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, इन्फ्लुएन्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आता मग सांगितलं आहे, कन्सिडर अ हायपोथेटिकल लिक्विड हॅव्हिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती सांगितलं आहे त्या ठिकाणी 90 डिग्री विथ अ गिवन सॉलिड कंटेनर ॲज शोन इन द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी फिगर सांगितलं आहे. इन दिस केस नेट जो आपला असणार कोहिजिव्ह फोर्स आपण सांगितलं, म्हणजे वेक्टर AP जो आहे तो कसला आहे त्या ठिकाणी, ॲडिजिव्ह फोर्स आहे. AC जो आहे तो AC कसला आहे त्या ठिकाणी, कोहिजिव्ह फोर्स आहे. इन दिस केस द नेट कोहिजिव्ह फोर्स AC इज एक्झॅक्टली, म्हणजे हा ACनं केलेला जो अँगल आहे तो किती आहे त्या ठिकाणी 45 डिग्री विथ आयदर ऑफ द सरफेस अँड द रिझल्टंट फोर्स काय सांगितलं आहे त्या ठिकाणी वेक्टर AR. म्हणजे हा आपला रिझल्टंट फोर्स वेक्टर AR दिसतोय. याच्याशी केलेला जो अँगल आहे तो किती केला आहे त्या ठिकाणी, एक्झॅक्टली किती केला आहे त्या ठिकाणी 45 डिग्री केलेला आहे. फॉर दिस टू ऑकर सांगितलेलं आहे. म्हणजे आता ह्याच्यासाठी ऑकर सांगितलेलं आहे की वेक्टर AP जो आहे, म्हणजे आपण सांगताना सांगणार हा वेक्टर AP जो आहे तो विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी AC अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी √2 सांगितला. आता √2 का सांगितला, तर अँगल 45 डिग्री जर असेल तर त्याची व्हॅल्यू आपण 1/√2 असं त्या ठिकाणी म्हणत असतोय. आणि म्हणून तिथं AC अपॉन काय आलं त्या ठिकाणी √2. फेअर AR इज सांगितलेलं आहे. AR म्हणजे काय सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी, हा आम्हाला दिसतोय, हा AR जो आहे तो रिझल्टंट आहे. AR इज द मॅग्नेट्यूड ऑफ द काय सांगतो त्या ठिकाणी नेट फोर्स सांगतो.
फ्रॉम दिस वी कॅन राईट द कंडिशन फॉर ॲक्यूट अँड ऑप्ट्यूस अँगल ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट. आता ॲक्यूट आणि ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी आम्हाला या ठिकाणी कंडिशन त्या ठिकाणी 2 सांगितलेले आहेत. जर आम्ही काय सांगितलं ॲक्यूट अँगल असेल, म्हणजे ॲक्यूट अँगल असेल तर काय सांगितलं द लिक्विड डज नॉट द लिक्विड विच पार्शली वेट्स द काय सांगितले त्या ठिकाणी सॉलिड. आणि मग तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं असतो त्या ठिकाणी ॲक्यूट असते. आणि मग त्याची कंडिशन सांगितल्या हा वेक्टर ए पी जो आहे म्हणजे आमचा ॲडिटिव्ह फोर्स जे आहे ते कसं असणार आहे त्या ठिकाणी ग्रेटर असणार आहे कुणापेक्षा ए सी अपॉन काय सांगणार त्या ठिकाणी √2 पेक्षा हे कसं असणार आहे ग्रेटर असणार आहे. म्हणजे ॲडिटिव्ह फोर्स हे काय झालं त्या ठिकाणी ग्रेटर झालं. ॲडिटिव्ह फोर्स ग्रेटर झाल्यामुळं रिझल्टंट फोर्स जे आपण म्हणतो तो वेक्टर ए आर हा सुद्धा कसा असणार आहे त्या ठिकाणी ए पीच्याच बाजूला असणार आहे. म्हणजे वेक्टर ए पी म्हणजे ॲडिटिव्ह फोर्सकडेच असणार आहे. म्हणजे इथं ए सी काय झाला कोहिजिव्ह फोर्स हे काय झालं त्या ठिकाणी लेस झालं. आणि दुसरा जो आपण कंडिशन घेतलेली आहे ती कंडिशन कुणाची आहे त्या ठिकाणी ऑप्ट्यूस अँगलची आहे. ऑप्ट्यूस अँगलच्या बाबतीत आम्ही काय सांगणार आहे जो आमचा वेक्टर ए पी जो आहे तो काय सांगतो त्या ठिकाणी लेस दॅन सांगतो ए सी अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी √2. म्हणजे आपण इथं सांगितला जेव्हा ऑप्ट्यूस अँगल होतो ते मिनिस्कस कसला फॉर्म होतोय कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होतोय. कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म झाला तर इथं काय सांगतो आमचं जे असणारं ॲडिटिव्ह फोर्स वेक्टर ए पी आहे तो ॲडिटिव्ह फोर्स कसा असते त्या ठिकाणी लेस असते कुणापेक्षा कोहिजिव्ह फोर्सपेक्षा. आणि म्हणून रिझल्टंट फोर्स जे आपण म्हणतो ते रिझल्टंट फोर्स कुठे येत असते त्या ठिकाणी कोहिजिव्ह फोर्सकडेच येत असते. आणि कोहिजिव्ह फोर्सकडे येत असल्यामुळे तिथं मिनिस्कस कसा होतो त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस होतो. आणि मग तिथं अँगल जो फॉर्म होतो तो कसा फॉर्म होत असतो त्या ठिकाणी ऑप्ट्यूस फॉर्म होत असतोय. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही काय सांगितलं फॉर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो सांगितलेला आहे त्या फॉर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी इथं सांगत असताना ॲडिटिव्ह फोर्स हे ग्रेटर असणार आहे आणि आमचं असणारं कोहिजिव्ह फोर्स लेस असणार आहे. आणि ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर तिथं ॲडिटिव्ह फोर्स कसं असणार आहे स्मॉलर असणार आहे आणि आमचं असणारं कोहिजिव्ह फोर्स हे कसं असणार आहे त्या ठिकाणी ग्रेटर असणार आहे. आणि ग्रेटर असल्यामुळं किंवा मोठं असल्यामुळं त्या ठिकाणी काय होणार आहे रिझल्टंट फोर्ससुद्धा त्याच बाजूला येणार आहे. म्हणजे जेव्हा कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होतो ते कोहिजिव्ह फोर्स ग्रेटर असते ॲडिटिव्ह फोर्स कमी असते. आणि जेव्हा कॉन्केव्ह मिनिस्कस फॉर्म होतोय त्यावेळी ॲडिटिव्ह फोर्स हे ग्रेटर असते आणि कोहिजिव्ह फोर्स हे कसं असते त्या ठिकाणी स्मॉलर असते. अशा पद्धतीनं हा पॉईंट्स आपण या ठिकाणी बघितलेला आहे.